सगळ्या युट्यूब फॅमिलीचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज काय बनवतोय आपण खमंग ढोकळा. तर ढोकळ्यासाठी जे लागणारं सामान आहे ते आपल्याकडे आहे मीठ, हळद, हिंग, टाटाचा सोडा, साखर आणि तेल. तर असं छान चमच्यांमध्ये प्रमाण घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल किती किती टाकायचं आहे. आणि रेसिपी बघत राहा, कुठेही जाऊ नका, तरच खमंग ढोकळा तुम्हाला छान जमणार आहे. आणि आपल्याकडे लिंबू पावडर आहे, पण ती मी ठेवलेली साईडला, तर ती पण आपण घेणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, छान असं मटेरियल तुम्हाला मी आता इथे दाखवलेलं आहे. आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर चला, 100 ग्रॅम इथे एका वाटीत मी बेसन घेतलेले आहे. आणि 100 ग्रॅम बेसनसाठी लागणारे आपल्याला छोटासा 1 ग्लास पाणी. आणि जेवढं बेसन तेवढं पाणी घ्या, किंवा तुम्हाला अंदाज येऊन जाणार आहे मी कसं भिजवते. तर मी एवढा 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक फुलपात्रभर आपल्याकडे बेसन आहे. तर आपण पहिले साखर टाकणार आहे पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये मी आता टाकलेली साखर आणि पुढे टाकलेली लिंबू पावडर. लिंबू पावडर कॅरी बॅगमध्ये होती, काढली मी ती. आणि याच्यात घेतलेले आपण मीठ. तर छान असं मटेरियल मी टाकते स्टेप बाय स्टेप. आणि टाटाचा सोडा. तर प्रमाण अगदी व्यवस्थित बघा तुम्ही. हिंग टाकलेलं आहे आपण चवीसाठी, अगदी चिमूटभर टाकलेलं आहे. हळद पावडर छान अशी टाकायची, खूप नाही टाकायची, लाल होते. तर खूप चिमूटभर घेतलेली मी हळद पावडर सुद्धा. आणि ही पोहे खायची 3 चमचे तेल टाकायचे आपल्याला 100 ग्रॅम बेसनसाठी. तर युट्यूब फॅमिली, तेल टाकते मी आता 3 चमचे. तर चला युट्यूब फॅमिली, कुठेही जाऊ नका, लाईक करा तोपर्यंत पटापट. किती सुंदर कलर आलेला आहे पाण्याला. आणि साखर आता पगळायची, बाकीचं मटेरियल पण सुद्धा आपल्याला सगळं बॅटर छान असं, कुठलंही मिक्सर वगैरे काही न वापरता अगदी खमंग ढोकळा, बेसन ढोकळा. कुठल्याही ओव्हन मध्ये नाही, काहीच नाही, आता साधा सिंपल गॅसवरती पाण्यावरती आपला खमंग ढोकळा आता तयार होणार आहे. बेसन खमंग ढोकळा असं आपण नाव देणार आहे आपल्या ढोकळ्याला. तर सुंदर असं मटेरियल मी केलेलं आहे एकत्र. आणि छान असं मटेरियल आता मी व्यवस्थित अगदी एकजीव केलेले. तर साखर पण पगळली आहे, बाकीचं मटेरियल पण पगळले. तर चला, आता आपण टाकलेले 100 ग्रॅम बेसन 1 कप 1 ग्लास पाण्यामध्ये. तर चला, 1 कपच येते, तर 1 ग्लास पाण्यामध्ये ना तुम्ही बघताय छान असं 100 ग्रॅम बेसन आपण टाकलेले आहे. आणि छान असं मी आता कालवते त्याला. अगदी व्यवस्थित कालवायचं आपल्याला, काही करायची नाही. कुठल्याही प्रकारची चाळणी न वापरता मी तसंच बेसन टाकलेलं आहे. सम्राट बेसन मी वापरलेले इथे, पुन्हा एकदा सांगते. आणि इथे आहे आपल्याकडे बेकिंग. तर सगळ्यात शेवटी आपण वापरलाय बेकिंग सोडा. तर बेकिंग सोडा सगळ्यात शेवटी मी टाकलेला आहे. पुढे मी तुम्हाला दिलेलं होतं, पण पुढे बेकिंग सोडा नाही येतो, तर इथे बेकिंग सोडा शेवटी टाकलेला आहे आपण. तर रेसिपी पूर्ण बघत राहा, कुठेही जाऊ नका. आणि छान असं बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला 1 चमचा पुन्हा त्याच्यावरती पाणी टाकायचे. तर 1 चमचा पाणी सुद्धा आपलं टाकून झालेलं आहे. आणि पाणी टाकून असं छान बॅटर मी अगदी व्यवस्थित हलक्या हाताने आता कालवते. तर तुम्हाला बघा काय वाटते. 1 चमचा बेकिंग पावडर टाकल्यावरती त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकल्यानंतर ही अशी आपली रेसिपीची कृती तयार होती. इथे बघा तुम्ही, बेसन टाकून छान असं मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आपण हा बेकिंग सोडा वापरलेला आहे. बेकिंग सोडा वापरताना फ्रेश घ्या, ताजा घ्या. खूप दिवसाचा असेल तर वापरू नका, किंवा रॅपर वगैरे अगदी पॅक करून ठेवत चला, आणि मगच टाटाचा सोडा यूज करत चला. तर असा सुंदर टाटाचा सोडा मी घेतलेला आहे. 1 चमचा पाणी सुद्धा वरतून टाकलंय. आणि असं चवीनुसार सगळं मटेरियल आपण घेतलेलं आहे. आणि आपलं चाललेलं आहे बेसन खमंग ढोकळा तयार करायचं काम. तर युट्यूब फॅमिली, कुठे जाऊ नका, लाईक करा सगळ्या टाइम. तर चला पुढची रेसिपी बघूया आपण. आणि छान असं फसफसून सगळं मटेरियल असं छान वरती आलेलं आहे. तर असं फसफसल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं बॅटर हलकं झालेलं आहे. तर हलकं झालं म्हणजे ना, खूप सुंदर खमंग ढोकळा आपला तयार होणार आहे, इथंच आपल्याला कळतं. आणि असं फसफसून वरती आल्यानंतर गॅसवरती मी आता काय केलेलं आहे, एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये माझा रिंगचा, तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसत असतो, पोळीचा एक डबा आहे माझ्याकडे चपातीचा स्टीलचा. तर तो डबा आहे ना, मी आता कढईमध्ये तापत ठेवलेला आहे. आणि त्याला फक्त तेल लावलेलं आहे. त्याच्यामध्ये ना पेपर वगैरे काही टाकलेला नाही, रवा सुद्धा टाकलेला नाही. आणि छान असं आपण डब्याला मस्त गॅसवरती ठेवले, तेल लावलेले. आणि सुंदर असा डबा वरती गॅसवर तापलेला आहे. आता ही बॅटर आपल्याला टाकायचे डब्यामध्ये. तर चला युट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा सांगते, लाईक करा. सगळ्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल तर करा. सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार. तर इथं तापलेला आहे डबा, त्याच्यामध्ये सगळं जे बॅटर आपलं मस्त हलकं झालेलं आहे, फसफसून वरती आलेले बेसन ढोकळ्याचं, ते खमंग बेसन ढोकळ्याचं मटेरियल आपण टाकतोय आता स्टीलच्या डब्यामध्ये. आणि स्टीलचा डबा तुम्हाला सांगते तापलेला पाहिजे तरच टाकायचं, नाही तर मग टाकू नका. 5 मिनिटासाठी थांबू शकता तुम्ही. आणि पाण्याची वाफ पण तुम्हाला अशी कडेने दिसते. आता याच्यावरती आपल्याला पटकन झाकण ठेवायचं, अजिबात वेळ लावायचा नाही. आणि कृती बेसन म्हणजे खूप पटकन करायची, पुढच्या याला वेळ लावायचा नाही. याच्यावर ठेवलं आपण जड वजन. आणि जड वजनानंतर याच्यावर थोडंसं छान असं हवा बंद याच्यामध्ये राहिल्यामुळे ना वाफ पकडणारे आणि छान बेसन ढोकळा
तयार करणार आहे. अर्धा तास झालेला आहे. किचनमध्ये मी आलेली आहे. गॅस एकदम कमी होता. तर म्हटलं पहिला ढोकळा पहिला चेक करा. आणि गॅस आहे ना हे बटन तर असं एकदम कमी याच्यावर मी ठेवलेला होता अगदी मंद गॅसवरती. आणि आता म्हटलं चेक करून बघू. तर मी काय केले चाकू घेतलेला आहे. चाकूने ना चेक करून बघितलं पण थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे ना मला ते काही लक्षात येत नव्हतं. तर म्हटलं चला झाकणाला सुद्धा लटकलेलं होतं वरती. आणि बेसन ढोकळा मला माहिती छानच होणार आहे. तर मग मी काय केलंय झाकणाकडे लक्ष दिलं नाही. वरचं जे मटेरियल ना डब्याच्या मानाने थोडे जास्त झालेले होते माझ्याकडनं म्हणून ते आपल्या डिशला वरती लटकलेलं काय हरकत नाही. आता मी ना हे जवळजवळ पुन्हा अर्धा तासासाठी ना डबा आपला थंड करायला ठेवला आणि त्याच्यानंतर काय केलं पातेलं ठेवलं तेल टाकलं छान जिरं मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता आहे ना वाळलेला असल्यामुळे तो टाकला नाही मी आणि फ्रेश कढीपत्ता नव्हता माझ्याकडे तर तो पण नाही वापरला तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापरू शकता तुम्ही आणि छान अशी कोथिंबीर कढीला ठेवलेली आणि डबा मी आता पालथा घातला चायना डिश मध्ये बघूया आपला ढोकळा निघतो की नाही. वाव एकच नंबर बघा तर हा ढोकळा किती सुंदर आणि सुंदर झालेला आहे. आपला बेकरी ढोकळा विकत घेण्यापेक्षा छान असा खमंग बेसन ढोकळा आपण जर घरीच तयार केला तर काय हरकत आहे. तर सगळ्यात युट्यूब फॅमिलीला आपल्यासारखा बेसन ढोकळा तुम्ही नक्कीच करा आणि रेसिपी एकदम सुटसुटीत आहे अजिबात काहीच नाही. आता मी घेतला इथे बेसन ढोकळा थंड झाल्यानंतर कट करायला. कट करताना तुमच्या सुद्धा लक्षात येते किती स्पंज आलेले आहे किती लेअर त्याचे छान असे पडताय अजिबात छापले चिपकलेला नाही काहीच नाही. आणि एवढी जर सुंदर रेसिपी आपल्याकडे जर असेल तर आपण का म्हणून बाहेरून आणायचं आपल्याला खमंग ढोकळा. तर चला बेसन ढोकळा घरीच तयार करा. 100 ग्रॅम बेसन आणि दिलेली सगळी तुम्ही चमच्यांमध्ये प्रमाण बघितलेलं आहे. तर ती फॅमिली नक्कीच टाकून बघा नक्कीच बनवून बघा. आपली फोडणी सुद्धा आता तिकडे तयार झालेली आहे आणि हा ढोकळा बघा बरं तुम्ही किती चाळी आलेली आहे तुम्हाला दाखवते मी आता. आणि कुठेही जाऊ नका ती फॅमिली थोडंसं तिकडनं खालून लालसरपणा थोडा त्याच्यात कुठे कुठे राहिलेलं आहे त्याला कारण असं आहे की हळद पावडर जर आपल्याकडनं जास्त झाली तर बेसन ढोकळा थोडासा लाल होत असतो. पण अगदी कुठंतरीच एखादी काहीतरी गठुळी असल्यामुळे थोडा लालसरपणा तुम्हाला कळणार आहे तिथे. आणि हे बघा छान अशी फोडणी तयार आहे आणि फोडणीमध्ये ना मी साखर टाकलेली नव्हती आणि पाणी सुद्धा वापरलं नव्हतं पण मग मागून म्हटलं नाही खूपच कशाला हा घास लागतो कोरडा होतो तर खमंग ढोकळ्याला ना साखर पाण्याची खूप गरज असते. मी पुन्हा पाणी ठेवलं अर्धा ग्लास आणि पुन्हा साखर टाकली त्याच्यामध्ये आणि छान असं उकळून आणि छान असं ब्रशने वगैरे लावून घेतलं आणि छान अशी कोथिंबीर टाकली होती फॅमिली. तर कसा वाटतोय आपला खमंग ढोकळा कमेंट करून नक्की सांगा आणि बनवून बघा पुन्हा एकदा आपल्या रेसिपीला छान असा मस्त काय म्हणूया आपण वास पण खूप छान आहे आणि रेसिपी ना खूप आज तुम्हाला असं छान वाटतंय सांगायला मला ही सुटसुटीत रेसिपी मी तुमच्यासमोर आज शेअर केलेली आहे. कुठलाही गोंधळ नाही काहीच नाही अगदी तुमच्या लक्षात येणारी रेसिपी आहे. साधं सिंपल एकदम मटेरियल घेतलेले आपण छान अशी हे बघा तुम्हाला इथे थोडा लाल रंग दिसेल कळत न कळत कुठेतरी थोडी हळद जरा अशी राहिली जास्त हळद टाकायची नाही चिमूटभर हळद आपल्याला वापरायची फक्त आणि खमंग असा येल्लो कलरचा छान असा कोथिंबीर टाकून तडका देऊन मस्त अगदी सुंदर ढोकळा तयार करून घेतलेला आहे. आणि पाणी टाकताना खूप कडक नाही टाकायचे मध्यम मीडियम असं थंड पाणी म्हणजे कोमट तडका दिलेलं पाणी ते वापरायचं डायरेक्ट उकळलं की ओतू नका त्याच्यावरती. आणि शक्यतो ब्रश वापरा ब्रशने पाणी छान लागलं जातं आणि पूर्ण खालीपर्यंत 5-10 मिनिटं वेळ लागला तुम्हाला तरी चालणार इथं बघताय तुम्ही किती सुंदर जाळी आलेली आहे आपल्याला. आणि हळूहळू करत मी अर्धा ग्लास पूर्ण पाणी आता याच्यावरती सोडलेलं आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आजचा खमंग ढोकळा ढोकळा आपल्या ताईंना आणि युट्यूब फॅमिलीला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि पाणी टाकण्याचं कारण एकच आहे हे बघा ओलसरपणा किती दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये. पाणी टाकण्याचं कारण काय आहे की आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस घशाला घास लागत नाही किंवा ठसका जात नाही म्हणून साखर पाणी अवश्य वापरायचं आहे. तर युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये येणार आहे आणि तुमच्याशी पुन्हा अशाच गप्पा मारणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशी आपली आजची खमंग ढोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि नक्कीच करा सुट्टीच्या दिवशी करा वेळ असेल तेव्हा करा पण नक्कीच करा. अगदी कमी ग्रॅम कमी म्हणजे 100 ग्रॅमच बेसन मी घेतलेले तुम्ही 50 ग्रॅम घ्या आणि छान असे 1 कपभर बेसन घेऊन छान अशी रेसिपी करून बघा. जे मटेरियल मी वापरले तेच तुम्ही वापरा आणि आपला खमंग ढोकळा कसा तयार होतो कसा नाही ते कमेंट करून नक्कीच तुम्ही मला सांगा. प्रमाण सुटसुटीत आहे चमच्यांमध्ये दाखवलेलं आहे. खूप वेळ वाया न घालवता अगदी कमी वेळामध्ये छान असा खमंग ढोकळा तुला तयार आहे. तर चला युट्यूब फॅमिली आता भरपूर झाल्या गप्पा आणि नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटायचं आहे आपल्याला. तर मग काय आता कसा वाटलाय खमंग ढोकळा कमेंट करून नक्की सांगा. आता युट्यूब फॅमिली सगळ्यांना मी बाय बाय करते नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा येऊन भेटते. चलो आता युट्यूब फॅमिली सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय.